वेलकम बॅक टू प्रियास मराठी लव। तर आज ना खूप स्पेशल असा विषय मी घेऊन आलेली आहे तुमच्याबरोबर, जो की आहे माझ्या पेमेंटबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। तर आता माझं पेमेंट कुठलं ते मी तुम्हाला सांगते। बघा, मिशो रिसेलिंग मी करते आहे, त्याचं पेमेंट मला आलेलं आहे आणि आता ते पेमेंट किती आहे, काय आहे, कसं आलं नाही ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पुढे लॉगमध्ये। त्यासाठी तुम्हाला लॉगमध्ये कंटिन्यू राहावं लागेल आणि तुमची इच्छा असेल असं काही घर बसल्या पैसे कमवायचे तर तुम्ही करू शकता। तर बघा, बरेचसे मी मिशो रिसेलिंगचे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। तर बरेचसे ताई दादा यांना भरपूर असं मोटिवेशन मिळालेलं आहे ते व्हिडिओ वगैरे बघून, आणि त्यांनीसुद्धा मिशो रिसेलिंग सुरू केलेलं आहे। तर ते कमेंट्स करून मला सांगत आहे की आम्ही मिशो रिसेलिंगचा अकाउंट ओपन केलेला आहे, पण आम्हाला आता पुढचं मार्गदर्शन करा। तर बघा, पुढचं मार्गदर्शन मी त्यांना सांगितलं की बरेचसे व्हिडिओ रिसेलिंग अकाउंट कसं ओपन करायचं, कसं काम करायचं, हे सगळे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हालाही करायचं असेल ना तर तुम्ही नक्की माझे व्हिडिओ जाऊन बघा। मिशो रिसेलिंग कसं करायचं, अकाउंट कसं ओपन करायचं, ऑर्डर्स कशा मिळवायचे, सगळं तुम्हाला समजणार आहे। ठीक आहे, मी तुम्हाला बोलली की माझं मिशो पेमेंट आलेलं आहे। तर आता मिशो पेमेंट किती आलं ते मी तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी ना तुम्हाला ही सांगते की बघा, मिशो पेमेंट म्हणजे काय, एकदमची अमाऊंट आपल्या अकाउंटला येत नाही। तर जे काही ऑर्डर्स प्रत्येक ऑर्डर मागे जे आपण कमिशन काढलेलं आहे ते आपल्याला आपल्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होत असतं। तर तसंच माझ्या भरपूर अशा ऑर्डर्स मी डिस्पॅच केल्या होत्या, कस्टमरपर्यंत पोचल्या, त्यांना आवडले प्रोडक्ट्स, साड्या, ड्रेस वगैरे, आणि मग सगळे एकदमची अमाऊंट माझी जी माझ्या अकाउंटला आली ती 2000 रुपये, आणि घर बसले मी 2000 रुपये मिशो रिसेलिंग करून कमवलेले आहेत। तर आता तुम्ही म्हणाल 2000 रुपये हे काही पेमेंट आहे का, तर तुम्ही कोणाकडे 2000 रुपये मागायला जाल ना तर फुकट तुम्हाला कोणीही देणार नाही। आणि हे तर मिशो रिसेलिंगमधून मी इतके कमवलेले आहेत। त्यामुळे ना कुठलंही काम छोटं मोठं नसतं बरं का, काम ते काम असतं आणि त्यामधून मिळणारे पैसे ते आपले असतात। त्याच्या मस्त अशा वड्या बनवणार आहेत, कारण मस्त बाहेर काल संध्याकाळी आमच्याकडे खूप छान असा पाऊस झालेला आहे आणि मस्त असं पावसाचं वातावरण झालेलं आहे। त्यामुळे चला काहीतरी चटपटीत खाऊया, भजे करण्यापेक्षा मस्तच काहीतरी वड्यांचा प्रकार करूया। तर माझ्या मिस्टरांना मी जे कुठले वड्यांचे प्रकार बनवते ना, कोथिंबीर वड्या, भोपळ्याच्या वड्या, ते वड्यांचे प्रकार त्यांना माझ्या हातचे भरपूर आवडतात। तर म्हटलं चला आज त्यांनाही खुश करूया। आता इथे ना मागे तेच तयार करते मी, भोपळा वगैरे किसायचा आहे, बेसन वगैरे काढून ठेवलेले। तर म्हटलं चला तुमच्याबरोबर मी रेसिपी शेअर करते, नाही का। इथे ना अर्धा भोपळा शिल्लक राहिलेला होता, म्हटलं आता काय करायचं, या भोपळ्याचं भाजी तर नको वाटती। तर मग काय केलं, म्हटले चला आपण आहे ना याच्या वड्या बनवूया, वड्या खूप मस्त लागतात। तर मग मी काय केलं, तो वरचे साल काढून घेतले भोपळ्याचे आणि तो किसून घेतला। किसून घेतल्यानंतर त्यात पाणी टाकलं, कारण मग तो काळा पडतो लगेचच, त्यासाठी पाण्यामध्ये थोड्या वेळ राहून द्यायचं आणि मग काय एकदम झटपट होणारी आहे। तर बघा, आता मी हे पाण्यात ठेवलं आणि त्यानंतर आहे ना काढलं पाण्यातून, पुन्हा असं पिळून घेतलं आणि त्यानंतर मग हे जे लसूण, हिरवी मिरची आणि जिरे वाटून घेतलेत ना ते यात ॲड केले, आणि त्यानंतर बेसन पीठ, तुम्हाला हवं असेल तर कोथिंबीर पण तुम्ही टाकू शकतात, पण मी कोथिंबीर नाही टाकली। बेसन पीठ, ओवा टाकू शकतात तुम्ही, आणि तीळ। तर इथे मी बेसन पीठ टाकून घेतलं 1-2 चमचे, जितक्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला हवं आहे तितकं तुम्ही बेसन पीठ टाकायचं। तर मग इथे थोडीशी हळद आणि पुन्हा लाल तिखट टाकलं, मस्त असे छान लागतात असे वड्या अशा पद्धतीने केल्यावर।
आणि मीठ टाकलं आणि थोडेसे जे तीळ असतात ते तीळ टाकले. तीळ तुम्हाला टाकायचे नसले तरी चालेल, काही हरकत नाही. माझ्याकडे होते मग मी टाकले. आणि मग काय हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आणि एकजीव केल्यानंतर व्यवस्थित अशी त्याचे लांबकुळ्या हे करून घ्यायचे, उंडे करून घ्यायचे. बघा इथं थोडंसं ना मला पातळ वाटत होतं, तर मग मी काय केलं, पुन्हा एकदा यामध्ये थोडंसं बेसन पीठ ॲड केलं. आणि तुम्ही यामध्ये ना थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा ॲड करू शकता, त्याने पण छान टेस्ट येते. आणि नुसते बेसन पिठाचं पण तुम्ही करू शकता. तर मी बघा इथे आता असं व्यवस्थित एकजीव मिश्रण करून घेतलं. भोपळा आहे त्यामुळे थोडंसं पातळ हे मिश्रण असतंच त्याचं, काही हरकत नाही. पातळ जरी असले तरी लवकर वड्या आपल्या शिजल्या जातात, वाफवले जातात लवकर. कोथिंबीर टाकू शकतात तुम्ही यात. पुन्हा तुम्ही काकडी आणि भोपळ्याचं मिक्स करूनही करू शकतात. आणि छान लागतात काकडी आणि भोपळा मिक्स करून पण. आणि त्यानंतर आहे ना मी याचे उंडे बनवून घेतले 2. आणि हे याला लावले, मी प्लेटला लावून घेतले. स्टीमर मी गरम करून घेत होते पाणी. आणि त्यानंतर आता हे स्टीमरवरती ठेवून देणार. साधारण 15 मिनटात होऊन जातात. तुमचे उंडे जास्त असेल तर मग थोडा वेळ लागू शकतो, पण मग इथे 2च उंडे होते, मग मला 10 ते 15 मिनटात होऊन गेले. तर बघा अशा पद्धतीने उंडे लावून घ्यायचे. मला एका सबस्क्रायबरनी सांगितलं होतं की तुम्ही याची रेसिपी दाखवा, तर मी आज ती तुमच्याबरोबर शेअर केली. आणि दह्याबरोबर, आता उन्हाळा चालू आहे तर दह्याबरोबर पण खायला छान लागतात. आणि पूर्ण असं व्यवस्थित असं सगळं पीठ काढून घेतलं आणि हे सगळं लावून दिलं. त्यानंतर आता हे 10-15 मिनटासाठी स्टीम करून घ्यायचं. त्यानंतर मग आता स्टीम झाल्यानंतरच ते डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करून घ्यायचे. तर बघा इथे असे मी हे ठेवलेत. तर तुम्ही 10-15 मिनटात, तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही कढईमध्ये झाकण वगैरे ठेवूनही करू शकता. मग थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून घेतल्या आणि अशा पद्धतीने आपल्या मस्त खुसखुशीत वड्या रेडी झालेल्या आहेत. कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही सोपी रेसिपी करून बघा, तुम्हालाही आवडेल नक्की. ओके, तर आजचा व्लॉग कसा वाटला, मोटिवेशनल वाटला की नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, चला व्लॉगला इथे सेंड करते. बाय.